हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे साबुदाण्याचे उपवासाचे पापड। त्यासाठी आपण अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे, तो रात्रभर भिजत टाकला आहे। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि रात्रभर भिजत ठेवलेला आहे। तर आपण आता याचे पापड बनवूया। आता आपण साबुदाणा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं आहे, चवीनुसार, आणि तो एकत्र करून घ्यायचा आहे छान। आता आपण इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे, त्यात आपण साबुदाणा असा पसरून टाकणार आहोत। जाड थर लावू नका, त्यामुळे पापड सुकण्यास मदत होते। पातळ थर लावा, अगदी लवकर पापड सुकतो आणि छान फुलतो। हे बघा, असं पातळ थर लावून घ्या। याचप्रमाणे तेल थोडंसं लावून घ्यायचं एका वेळेस। सारखं तेल पण नाही लावायचं, तर त्यामुळे मग नंतर पापड राहिल्यानंतर त्याचा खवटपणा येतो तेलामुळे, आणि तेलाचा वास लागतो मग पापडांना। अगदी थोडंच सुरुवातीला तेल लावायचं आहे, असं पातळ करून लावायचं आहे। हे इडलीचं पात्र आपण गरम करून घेतलेलं आहे। आता आपण याला झाकण लावूया आणि 15 मिनिटं वाफ देऊया। हे बघा, 15 मिनिटांनंतर आपण हे काढलेलं आहे। इझिली लगेच निघतात पापड, आणि वाफेवरचे छान आपण आपला उपासाला केव्हाही घरातलं छान स्वच्छ आणि छान फुलतात ते। हे बघा, सुंदर आहे। असे आपण ताटात काढून घेणार आहोत। सेकंदात निघतात ते। आता आपण उरलेल्या साबुदाण्यामध्ये एक खायचा कलर टाकलेला आहे, केशरी कलर टाकलाय, ग्रीन कलर टाकलाय, आणि हा येलो कलर टाकलाय। हे असे कलरफुल पापड आपण त्याचप्रमाणे आता इडलीच्या पात्रात करून घेणार आहोत। असं व्यवस्थित पसरून ठेवायचा, मग ते एकावर एक दाणा नाही पाहिजे, तेव्हा तो पापड लवकर सुकतो आणि छान फुलून येतो। जाड असेल तर तो फुलाला त्रास होतो, आणि मग आपण तळलेला पापड कच्चा पण राहू शकतो। आता आपण ऑरेंज कलर घेणार आहोत।
ते कलरफुल पापड पण लहान मुलांना खायला खूप छान वाटतात, आवडीने खातात ते कलर म्हणून. असे रुखवतात वगैरे ठेवण्यासाठी पण छान दिसतात आपल्या खाण्याला रुखवतात ठेवायला. आता आपण 15 मिनिटं याला वाफ घेऊ. तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये पण वाफ काढू शकता. हे बघा, आपण कलरफुल पापड पण तयार केलेले आहेत वाफेने. आता ते आपण काढून घेतलेले आहे. 15 मिनिटात पापड होतात. तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही वाफेत स्टीलच्या पातेल्यात चाळणी ठेवून त्याच्यावर वाटी किंवा छोट्या वाटेने किंवा छोटं ताटल्या असेल त्याच्यावर सुद्धा हे छानपैकी करू शकता. आपले आता पापड साबुदाण्याचे 3-4 दिवस उन्हात वाळले. हे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि तळून सुद्धा खूप छान पापड फुलतो. आपण बघणार आहोत तळून. हे बघा 3-4 दिवस उन्हात वाळवले, सुंदर झालेले आहेत आपले पापड. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अगदी कमी वेळात छान आणि उपासाला वगैरे घरचं म्हणून छान खायला मिळतं. आता आपण तळून बघणार आहोत. कढई ठेवली आहे, आपण तेल टाकलेलं आहे. चांगला टम्म फुगलेला आहे साबुदाणा. छान पांढरा शुभ्र झालेला आहे. हे बघा असा छान फुलतोय पापड आणि खायला पण छान लागतं. मुलं सुद्धा आवडीने खातात आणि आपला उपास असला तर आपण घरच्या घरी पटकन करून फ्राय करून खाऊ शकतो. छान थोडंही पापड फुललेला आहे. कलरफुल छान दिसत आहे. कलरफुल खायला मुलांनाही आवडतं. लहान मुलं आवडीने खातात कलरफुल पापड.
कडक आहे, थोडासा मऊ आहे. किती छान पापड झालेलं आहे. आपण या प्रकारे सगळे पापड तुम्हाला तळून दाखवते. आपले पापड छान तळून झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.